संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे आहोत आणि आज भीमा कोरेगाव नियोजन बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला अनेक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित असणार आहे, त्या आपल्या सूचना मांडणार आहे। माननीय कलेक्टर साहेब तसेच समाज कल्याणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून 1 जानेवारी 2026चं नियोजन कसं असलं पाहिजे या बाबतीत या ठिकाणी सूचना मांडण्यात येणार आहे आणि त्याबाबत नियोजन आहे। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. की तिथं जागा व्यवस्थित मिळाली पाहिजे आणि आमच्या लोकांना प्राधान्य द्यावं की तुम्ही त्या ठिकाणी आमचं महागाण होतं, त्या ठिकाणी राष्ट्रगान होतं, तर त्या राष्ट्रगान आणि महागाण बोथ आर इक्वल्स। तर पहिला आम्ही महागाण म्हणतो, नंतर राष्ट्रगान म्हणतो। तर ते राष्ट्रगान आणि हे होत असताना जेवढे समाजातले लोक आहेत त्या सर्व समाजातल्या लोकांनी उभं राहून बाकायदा त्या महागानाची साथ द्यावी आणि राष्ट्रगानाची साथ द्यावी एवढी विनंती आहे। त्याचबरोबर आम्ही लोक महारेजिमेंटचे सैनिक आहोत। डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकर साहेबांनी 1941 साली ही रेजिमेंट उभी केली। त्यावेळी 2 या 3 बटालियन होते। आज मी सांगू इच्छितो सगळ्या समाजाला आमच्या आज 22 बटालियन आहेत। बाबासाहेबांनी 22 बटालियन निर्माण केली, 3 राष्ट्रीय रायफल्स घेतले, पूर्ण काश्मीर त्या राष्ट्रीय रायफलवाल्यांनी काबू केलेलं आहे। आणि या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, फर्स्ट राष्ट्रीय रायफल एकदम या 52 राष्ट्रीय रायफल्स आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट राष्ट्रीय रायफल सुरू होती ती आमच्या महार रेजिमेंट पासून। महार रेजिमेंटची पहिली बटालियन राष्ट्रीय रायफल म्हणतात, फर्स्ट राष्ट्रीय रायफल तिथून सुरू होतात, ते 51 राष्ट्रीय रायफल होतात ते। तर ही सांगू इच्छितो आमचा इतिहास आहे। तर सांगू इच्छितो साहेब, आम्ही जो इतिहास आहे तो ह्या विशेष कार्यक्रमामध्ये बार्टीच्या माध्यमातून आम्हाला जे स्तंभाच्या माग एक कमीत कमी एक 5-6 गुंठ्याची जागा मिळाली, त्याला बेरिकेड लावून त्या ठिकाणी आमच्या महार रेजिमेंटचा जो इतिहास आहे 1818चं युद्ध ते आतापर्यंत 99 पर्यंत युद्ध कसं घडलं आणि त्या महार रेजिमेंटच्या लोकांनी काय काय केलं त्या ठिकाणी आम्ही ते दर्शनी दाखवू इच्छितो यावेळेस। तर ते आम्हाला तुम्ही जर तेवढी आम्हाला मदत केली तर आम्ही त्या ठिकाणी महार रेजिमेंटचा तो इतिहास तिथं दाखवून आणि तो पूर्ण समाजाला दिसल की महार सैनिक काय आहे, महार सैनिक तुमच्या मतात जातो आणि त्यांनी त्या सैनिकांनी आज तुमच्यासाठी काय करून ठेवले। एवढं बोलून थांबवतो सर। थँक्यू। जय हिंद सर। धन्यवाद। जय हिंद सर। एक मिनिट। जय हिंद सर। मी बराच वेळ थांबलेलो आहे। मी गोविंद गोपाळ पवार यांचा डायरेक्ट वंशज आहे आणि मी तिथं दरवर्षी अन्नदानही करतो आणि लोकांच्या ज्या आता त्यांनी ज्या सोयी सांगितल्या त्या सगळ्या सोयी करतो। 5 एकर शेती माझ्या हिश्श्याला आलेली आहे। नदीला डॅम आहे माझ्या जागेत। मी तिथं लोकांना घेऊन आंघोळ्या करायला लावतो, लेडीज लोकांना घरी करायला लावतो आणि माझ्या जेवढं होईल तेवढं मी करतो। आणि आता यांनी जे सांगितलं टॉयलेट, बसेस आणि पार्किंगची व्यवस्था सुद्धा आम्ही करतो, पण तिथे बस आल्या पाहिजे। लोक किती किलोमीटर लांब बसला पार्किंगला आम्ही काढून टाकलेला असतो, तरी तिथे पार्किंगला गाड्या लावतो। पीडब्ल्यूडी जसे यांनी सूचना दिली की मॅटचा वापर करून किंवा पाणीचा वापर करून किंवा इतर कसा करायचे तिथे ते धूळ नाही उठला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही जिल्हा परिषद सोबत समन्वय साधून हा एन्शोर करावा की धूळ नाही उडले पाहिजे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे। वॉटर रिफिलिंग बद्दल 2-3 लोकांनी सांगितलेलं आहे, तर तुम्हाला याच्याबद्दल विशेष लक्ष द्यावं लागणार आहे की पाण्याबद्दल मागच्या वेळी काय प्रॉब्लेम झाली होती आणि यावेळी नियोजन करताना तुम्ही आणि आरोग्य विभाग ते समन्वयाने करा, आधी चेक करा आणि त्यासाठी सुपरवायझर ठेवा। फिलिंग पॉईंटवर तुम्ही सुपरवायझर ठेवला आणि त्याने पाणीचा चेक केला तर पुढे मग अडचण येत नाहीये। पाणीमध्येही दोन्ही प्रकारची डिमांड आहे। बहुतांशी लोक जे आहेत ते डायरेक्टली टँकरचा वापर करून पाणी पितात, सोबत असेही लोक असतात जे टँकरचा वापर न करता डायरेक्टली बॉटलने किंवा ग्लासने पाणी पितात। तर त्याच्याबद्दल सुद्धा दोन्ही नियोजन आपल्याला ठेवायचे आहे। तर त्याच्या अनुषंगाने जी सूचना दिलेली आहे ते सूचनाचा समावेश तुमच्या आराखड्यामध्ये झाला पाहिजे। बसेस बद्दल एक पॉईंट चांगला त्याने सांगितलं आहे की बसेसची कंडिशन हा आपल्याला चेक केला पाहिजे आधीच, कारण तेव्हा बस जेव्हा बंद पडते तेव्हा जे लोक येतात त्यांना तर अडचण होतेच आहे, पण त्याच्यासोबत तेव्हा ट्रॅफिकचा सुद्धा मोठा प्रश्न आपल्या समोर जातो। तर सर्व जे बसेस तुम्ही घेणार आहेत त्या बसेसचे नंबर वगैरे काय का माझ्या आहे का त्या बसेसचे नंबर आणि त्याची तपासणी रिपोर्ट हे तुम्ही RTO कडे 25 डिसेंबरच्या आधी सबमिट करा। ठीक आहे, जेणेकरून काय की तुमची कुठलीही जी बस आहे ती तुम्हाला पण त्रास देणार, तुमच्यासाठी पण ते चांगलं देतील। तर RTO कडे हे सबमिट करावा। RTO तुम्ही तुमच्या क्रॉस इन्स्पेक्शन करून घ्या, ते गाडीचे नंबर देतील ते तुमच्या इंधनाचा वापर करून ते क्रॉस इन्स्पेक्शन करून घ्यावा की त्याने जे रिपोर्ट दिलेली आहे ती योग्य, ते सर्व जे बसेस आहेत
ते लोकल स्थितीमध्ये आहे का. सिव्हिल सर्जनला मी सांगितलं की सोबत तुमचे ड्रायव्हर सुद्धा निश्चित असतात, तर ते सर्व ड्रायव्हर्सचा सुद्धा आरोग्य तपासणी अगोदरच केला तर चांगलं राहील. बरोबर आहे, घटना नाही घडते तेव्हा आपण बरोबर चालतोय, पण दुर्दैवाने घटना घडली तर मग सर्व ऑडिट आणि सर्व गोष्टी होतात. तर प्रिव्हेन्शन इज बेटर. तर तुम्ही सर्व तुमचे जे ड्रायव्हर्स आहेत त्याचे जवळ सर्व जावा. त्याचा एक दिवशी कॅम्प तुम्ही सांगा कधी करायचे, त्याचं आपण एक आरोग्य तपासणी करून घेऊ आरोग्य विभागाद्वारे, जेणेकरून कोणी अनफिट ड्रायव्हर जे ते तेव्हा घेणार नाही. तर हे तुम्हीच निश्चित करावा. 25 डिसेंबरच्या आधी मात्र करून घ्या, जेणेकरून आणि थोडे रिझल्टमध्ये ठेवा. एखादा असू शकतो की शेवटच्या दिवशी येणार तर 10% रिझल्टमध्ये तुम्हाला ठेवून घ्यायचे. RTC 2019-20 बद्दल त्याने 2-3 वेळा सांगितले. तर 19-20 मध्ये कोणी अधिकारी होते, तिथे प्रांत कोणी होते, तिथले DCP कोणी होते, त्याच्याशी एकदा बोलून घ्यावा. त्याने काय नियोजन केलं आणि आपण जे आता करतो त्याच्यामध्ये काय तफावत आहे ते आपण जाणून घेऊ, जेणेकरून तेव्हाचं जे नियोजन बद्दल सर्व सांगते ते आपल्याला आता कंटिन्यू करता येते. तर याच्याबद्दल माझा पण आक्षेप आहे की जे आपल्याकडे पैसे येतात त्याला आपल्याला हिशोब देता आला पाहिजे. म्हणजे आपण दरवर्षी 14 कोटी 15 कोटी रुपये खर्च करतो ना, तर DPO तुम्ही काय करा, एक कमिटी स्थापित करा कॅफोची अध्यक्षताखाली. ठीक आहे, त्याच्यामध्ये एखादा आपण इंजिनियर पण घेऊ. त्याचं काम असेल की जे आपण पैसे देतोय त्या पैशाचा कशा पद्धतीने त्याने वापर केला त्याचे ऑडिट रिपोर्ट स्वतंत्र ते आपल्याला देणार. जेणेकरून काय की ते रिपोर्ट आपल्याकडे असली पाहिजे. याचा 2 फायदे होते. काय आहे की तुम्हाला पण समजलं पाहिजे की सर्व यंत्रणा चुकीचं काम करत आहे तसं नाही. जेव्हा आपण 10-15 लाख लोकांचं नियोजन करतो तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर पण उभा करावं लागते आणि मग त्याच्यामध्ये काही लोकांची त्रुटीमुळे सर्व यंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तर मला यावर्षी हा प्रश्नचिन्ह संपवायचे की आपण पारदर्शकप्रमाणे जे काम केलेलं आहे ते तुमचं सुद्धा कशा पद्धतीचं काम आहे ते लोकांच्या समोर आपण ठेवू, जेणेकरून पुढे हा प्रश्नच येणार नाही की PWD असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा कोणताही विभाग असो त्याने कुठला काम जे चुकीचा केला कसा केलाय. तर ते रिपोर्ट जे आहे ते तुम्ही माझ्या सही घ्या, त्याच्या पद्धतीने आपण जे प्रशासकीय मान्यता दिली त्याच्या अगेन्स्ट काही काम झालेलं आहे ते रिपोर्ट आपल्या समोर येऊन जातील आणि ते पारदर्शकप्रमाणे आपण सर्व यंत्रणा देऊन टाकेल. कारण तुमच्याकडे सुद्धा तुमचे व्हिडिओ असणार, काय काय काम झालं तुम्ही चेक करू शकतो की तेवढ्या रस्त्याचे काम झाले आहे का, तेवढे बॅरिकेड्स आहे का, तेवढे टॉयलेट्स त्यांनी लावलेले आहेत का. टॉयलेट्स बद्दल माझा एक हे तू CO साहेब नवीन त्याच्यानंतर जॉईन झाले होते, आम्ही दोघेही सोबत जॉईन झालो होतो. तर खूप छान काम आहे आणि आता सुद्धा जे आमचं काम हे आनंदीची यात्रा झाली होती, 1 नंबर नियोजन याने केला होता. यावर्षी सुद्धा ते नियोजन करतील, त्याच्याबद्दल तुम्हाला शिवसाहेब सांगतील. स्वच्छता आणि टँकर्स ह्याचे आळंदीच्या वारीमध्येच जे टेंडर काढलं होतं त्याच टेंडरमध्ये आत्ताच्या कार्यक्रमाचं नियोजन त्याच वेळी करून आम्ही एकत्रित टेंडर काढलं होतं. त्यामुळं वारीसाठी जे काही टँकर्स आणि स्वच्छता कर्मचारी आणि स्वच्छतागृह जे आहेत म्हणजे टॉयलेट्स आहेत ते त्या आळंदीच्या वारीला जे वापरले, ज्या रेटनं वापरले तेच आता आपण वापरणार आहे. एकत्रित टेंडर त्याच वेळी काढलं होतं. त्यामुळे फक्त आता संख्या किती करायची एवढंच ठरवायचं आहे. आता 2600 आम्ही टॉयलेट्स लावायचं आपण केलेलं आहे. कमी जास्त पाहिजे असेल आम्ही स्पेअरला अजून 10% ठेवू, त्याला काही प्रॉब्लेम. तुम्ही याचं नियोजन आम्ही पाहिला. याच्याबद्दल तुम्हाला एवढं सांगतो, किती शौचालयावर किती सुपरवायझर ठेवायचे, किती मनुष्यबळ ठेवायचे ते जास्त तंत्रज्ञानी त्यांना आपण करून देऊ. आपल्याला या वर्षी शौचालयामध्ये कुठल्याही प्रकारची गंदगी आणि असा कुठलाही प्रश्न कंटिन्युअसली म्हणजे असं नाही की 12 वाजले की संपला विषय, तसा प्रश्न होणार नाही हे आम्ही तुम्हाला पर्सनली एन्शुअर करतो. शिवसाहेब पर्सनली याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि मागच्या 2 महिन्यापासून याची तयारी आहे. सो त्याबद्दल आपण कोणी काळजी करू नका. आम्ही कम्युनिकेशन बद्दल सुद्धा यावेळी असं नियोजन केलेलं आहे की आम्ही सर्व विभागाची एक कॉल म्हणजे कंट्रोल रूम करतोय. त्याच्यामध्ये सर्व विभागाचे HOD असणार आहे, म्हणजे HOD किंवा त्याचे प्रतिनिधी आणि त्याचे नंबर जे आहे ते एक बुकलेट ग्रुप होतोय. सर्व जे संघटना त्याच्याकडे किमान 7 दिवसाआधी पोहोचेल. ह्याने सेम जे शिवसाहेबांनी वारीची दरम्यान केला होता तर तसे बुकलेट तुम्हाला पोहोचतील. त्याच्यामध्ये नंबर असेल प्रत्येकाचा की तुम्हाला समजा की पाण्याबद्दल प्रॉब्लेम आहे की कोणाला कॉन्टॅक्ट करायचे, शौचालयाबद्दल आहे तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचे आणि त्याने जर तुम्हाला फोन नाही उचलला तर तुम्ही डायरेक्टली मला शिवसाहेबांना किंवा DCP साहेबांना फोन करून करू शकतो की तो फोन उचलत नाहीये, तुम्ही योग्य सूचना द्यावा. तर कम्युनिकेशन मधील कुठल्याही प्रकारचा होणार नाही. आम्ही एक ग्रीव्हान्स सेल सुद्धा ठेवतोय याच्या व्यतिरिक्त की तुम्हाला की कोणी दाद देत नाही तर त्या ग्रीव्हान्स सेलमध्ये तुम्ही फोन केला तर डायरेक्टली आमच्याकडे निरोप येतील आणि मग विषय तुमच्या कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी देणार नाही. अँब्युलन्सेस आम्ही ऑलरेडी स्तंभाच्या जवळ 4 ठेवत आहोत.
तर त्याच्याबद्दल जे तुम्ही मागणी केली होती तसं आम्ही केलेलं आहे. तुळापूर फाटा ते नगर रोडमध्ये जे बॅरिकेडिंगचे जे प्रश्न आहे 500 मीटरचे ते आम्ही करून घेतो. 500 मीटर जेवढ्या म्हणजे आवश्यकता आहे त्याप्रमाणे आम्ही करून घेतो. सीसीटीव्ही कामगार ड्रोन आम्ही ऑलरेडी यावर्षी जास्त नियोजन केलेलं आहे. त्याच्याबद्दल तुमची जे सूचना आहे, टोल फ्री व्हेकल करण्याचं जे नियोजन आहे ते शासनास्तरावरचं असतो, आमच्याकडे नसतो. तुमची जी डिमांड आहे आजची मिटिंगच्या आधारावर आम्ही शासनाकडे पाठवून देतो, त्याच्या अनुषंगाने घेतल्या जातील. रोटेशन मध्येच आम्ही ड्युटी यावेळी करणार आहे, जेणेकरून काय की स्टाफ सुद्धा जास्त ताण नाही यायला पाहिजे, कारण कंटिन्युअसली 72 तास काम करणे सोपं नाही आहे. तर त्या पद्धतीने सर्व यंत्रणेने त्याचं नियोजन केलेलं आहे. बोर्ड्स आणि मॅप्स आम्ही प्रत्येक ठिकाणी जे आमचे बुकलेट तयार करतोय ते तुम्हाला उपलब्ध आधीच करून दिलं. मागच्या वेळी ते बलून उडवले होते, त्याच्याबद्दल थोडासा माझा ओपिनियन वेगळा आहे, कारण ते वर शौचालय तसाच लिहून ते वर दिसत होता. तर त्याची ऐवजी आपण काय करू की नकाशा तयार करू, ते नकाशा तुम्हाला आधी उपलब्ध करून देऊ. सायनेज आपले भरपूर असणार, जेणेकरून आपल्याला माहिती असेल की कोणतं शौचालय कुठे आहे, बाकी जे सोय आहे ती कुठल्या ठिकाणी आहे. तर ते आधीपासूनच जिल्हा परिषद जे आहे ते चांगल्या PWD सोबत नियोजन करते. कलर वाईज साईन द्या ना वॉलला, लिहू नका शौचालय, फक्त कलर वाईज साईन द्या. नाही, त्यामध्ये काय काही लोकांनी मागच्या बैठकीमध्ये अशी सूचना केली की काही जे बलून आहेत ते स्तंभापेक्षा उंच आहेत. थोडासा आपला तो दुसरा हे थोडासा बरोबर आहे की चुकून जातो आपला ते स्तंभाच्या पोलिसला माझी डायरेक्शन देतील, सूचना देतील की एक चांगला पॉईंट मॅडमने सांगितला की जे प्रेग्नेंट वुमन आहे, वयस्कर महिला आहे, मुले आहे, त्यासाठी आपण एक वेगळी लाईनच ठेवू. तो थोडासा नियोजन आपला करणे आवश्यक आहे, तर ते नियोजन पोलिसांनी करून द्यावे. रिक्विजिशन जे जवळचे टॉयलेट्सचे आपण मागच्या वेळी ते समन्वय केला होता, तर यावर्षी आपण सुद्धा करतोय. मागची पेक्षा जास्त केला आहे आणि याचं नियोजन पहिला चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. ऑडिट रिपोर्ट बद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला. हेलिकॉप्टरची जी परमिशन आहे मी CP साहेबाशी बोलून घेतो, ते गेले आहे तो त्याच्याबद्दल मी बोलून घेतो. डेकोरेशनचा जो विषय आहे ते मीटिंगमध्ये आमच्याही आलेला आहे की ते नॅशनल स्तरावर असला पाहिजे, तर त्याच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला दाखवूनच करणार, आम्ही स्वतःकडे चांगली करणार तुम्हाला दाखवतो, त्याच्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊ. आणि जे सर्वांनी काही जे लोक आहे त्यांनी तुमचे जवळ काही मागणी केली आहे, ते पण मंडपची ते सैनिकांनी मागणी केली आहे, बाकी काही संघटनांनी केली, तर त्याच्याबद्दल आम्ही चांगलं नियोजन पोलीससोबत मिळून करून देतो. तुम्हाला ते जागा जे आहे ते व्यवस्थित भेटून जातील. मोडून काढण्याचं जे पॉईंट आहे ते खूप महत्वपूर्ण आहे, कारण त्याच्यानंतर जे आहे ते खराब होऊन जातो, तर तेही आम्ही PWDने इमिडिएटली करून घ्यायचे. माझी आपली जी यंत्रणा आहे त्या सर्वांना सूचना देतील की काय आहे की थोडासा आपल्याकडून काय की संवाद आणि समन्वय कमी जातो, आणि म्हणून एवढं काम करून सुद्धा काय आहे की आपली जे कामगिरीची जे माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ते कमी होते, आणि मग काय आहे की आपल्यामध्ये गॅप क्रिएट होऊन जातो विश्वासाचा. तर मला सर्वांना डायरेक्शन देतील की तुम्ही 3 महिन्यापासून मी पाहतो तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही दर 3ऱ्या-4थ्या दिवशी तिथे व्हिजिट करतात, तुमचं काम करतात, पण ते सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही, संघटनापर्यंत पोहोचत नाही. तर ते थोडासा समन्वय प्रोग्रामच्या वेळी आपण व्यवस्थित ठेवला, प्रोग्रामच्या आधी ठेवला आणि नंतर ठेवला तर आपल्याला खूप फायदा होऊन जाते. पुढच्या वर्षी म्हणजे एवढा मोठा भव्य गोष्टी असताना 100% गोष्टी जे आहेत ते आपण जशी इच्छाप्रमाणे कधीच होत नाही, आपण सुधारणाच करतो प्रत्येक वर्षी. तर आम्ही सुद्धा मागचे एक्सपिरियन्स घेऊन सुधारणाच करतोय. तर थोडासा सर्व यंत्रणांनी समन्वय संघटनासोबत ठेवावा. आणि संघटनाचा हा मुद्दा मला ऍब्सोल्युटली आवडते की आम्ही तर मात्र सपोर्ट करतो, बाकी तुम्हीच करतात. मी तुम्ही खूप सध्या वर्षापासून करतच आलेला आहे. आम्ही मात्र आमचा 10% सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर ते सपोर्ट जे आहे आमच्या कंटिन्युअसली राहतील. तुम्ही सुद्धा तेव्हा सांभाळून घेता, तुम्ही कुठला काही प्रश्न कायदा व्यवस्थेचा काही निर्माण झाला बाकी झाला तर तुम्ही नेहमी सांभाळतात. तर तसा तुमचा जे सपोर्ट आहे ते यावर्षी सुद्धा ठेवा. आणि आमची यंत्रणाच्या वतीने आम्ही सांगतो की आमची यंत्रणा खूप मेहनत करते. काही वेळी आमच्याकडून 2-4% ज्या गोष्टी आहेत ते राहून जाते, तर त्याच्यामध्ये आम्ही पुढे सुधारणा केली. यावर्षी तुम्ही सूचना दिली, आम्ही सुधारणा केली, पुढे पण आम्ही करू. तुम्ही आमची यंत्रणासोबत सहकार्य करावा. चांगल्या पद्धतीचा हा प्रोग्राम आपण 3 दिवसाचा 4 दिवसाचा आपण घेऊ. धन्यवाद.
हा, मी सुट्टी बदललो. आणि ते पॉईंट आमच्याकडे दिला होता. पंढरीला भेटते, पंढरीला भेटते, इतर आर्मीला भेटते, इतर भेटते. ठीक आहे. देखो, सुट्टीबद्दल सुद्धा काही नाही. आमच्याकडे काही एक मिनिट त्याच्याबद्दल आम्ही आमचं उदाहरण घेतलं. शाळेचा system आणि दारूचा हा एक मिनिट दारू व्यक्ती बातमी साहेब दारू पोलीस दोन पोलीस स्टेशन आम्ही देतोच आहे. दोन पोलीस स्टेशन एक आपल्याला ना आदेश करावा लागेल की डिझास्टरच्या कायद्याखाली तिथला जे परिसर आहे 200 मीटर किंवा 500 मीटर ते पोलीस 200 मीटर आहे, तर तिथे कुठल्याही प्रकारचे जे वॉलेटाईल अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत त्याचा वापर नाही, एकदम बंदी आहे. तसा एक डिझास्टर मॅनेजमेंट खाली माझे सगळे आदेश करावा. ठीक, थँक्यू. सर आम्ही समाजाच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. कारण 15,000 लोकांची याच्यामध्ये असतात त्याची सगळ्यांना जाणीव आहे. साहेब तुमचा सन्मान आहे. आणि ज्या वेळेला चांगलं काम होतं या ठिकाणी उपस्थित राहिला आणि सर्व विभागात